हॅलो. कसे आहात सगळे? छान आहात ना? आय नो. म्हणजे तुम्हाला मी माहिती आहे की मी काउन्सिलिंग करते. वेगळे-वेगळे वर्कशॉप घेते, काउन्सिलिंगचे कोर्सेस घेते आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे-वेगळे व्हिडिओज बनवत असते. आणि आत्ता मागच्या आठवड्यामध्ये माझा एक मित्र आहे आणि त्याला भेटले होते. तर त्याने मला विचारलं, की "तू व्हिडिओ कशासाठी बनवतेस?" मी हिंदीत बोललो होतो, तर हिंदीत सांगते म्हणजे मलाही ते एक्सप्लेन करायला सोपं जाईल किंवा ते ऐकायला छान वाटेल. तो मला म्हणाला, "तू ये वीडियो बना के क्या उखाड़ती है?" मैं वाज़ लाइक कि ये कैसा सवाल हुआ? नहीं मतलब उससे क्या तुझे करना होता है? तर मी म्हटलं, "नहीं, इससे नॉलेज देने का सोचती हूँ, इसीलिए कुछ उसमें नॉलेज वाला कंटेंट डालती हूँ या किसी को उससे अगर हेल्प हो जाती है, छोटी-मोटी हेल्प हो जाती है, तो वो हेल्प भी उनको हो जाए, इसीलिए मैं वीडियोज़ डालती हूँ." मग त्याच्यावर त्याचं म्हणणं असं होतं, कि ये आजकल तो कोई भी करता है। मतलब कोई भी उठ के ये बोलता है, जैसे कोई ऐप है, मेटा एआई ले लो, चैट जीपीटी ले लो या कोई भी है, तो हर एक लोग बैठे ही है नॉलेज देने के लिए. तो तू अलग क्या कर रही है? ऑफकोर्स त्यांनी डिसरिस्पेक्ट नाही केला. तो मला म्हणाला, की थेरपिस्ट आणि कोच आणि बाकी लोकं किंवा हे जे ॲप आहेत त्याच्यामध्ये तो नॉलेज देण्याच्या बाबतीमध्ये फरक नक्कीच आहे. आणि मलाही असं वाटलं. पण हां, एका पॉइंटमध्ये मलाही असं वाटलं, की थोडा काहीतरी वेगळा विचार करायला हवा. मग त्याने मला असं सुचवलं, कि तू ऐसा कर सकती है क्या कि कोई तेरे को सवाल पूछे जो डेली लाइफ में उनको बहुत सारे सवाल आते हैं, बहुत सारी दिक्कतें आती हैं और उसके लिए अगर तू कुछ व्हिडिओ बनाती है तो उनको हेल्प हो जाएगी. आणि मग मला असं वाटलं हो, म्हणजे मला सुचलेल्या विषयांवरून मी व्हिडिओ बनवून टाकतच असते. पण असं पण आपण करू शकतो का, की तुम्ही प्रश्न विचारलेत म्हणजे काही जण मला पर्सनली मेसेज किंवा कॉल करून सांगत असतात. पण मला असं वाटतं, की जर आपण असा काहीतरी ट्रेंड सुरू केला, की तुम्ही या व्हिडिओमध्ये मला खाली शक्यतो लिंकमध्ये किंवा मेसेजमध्ये तुम्ही मला लिंकपेक्षा मेसेजमध्ये प्रश्न पाठवलात किंवा अगदी नसेल कम्फर्टेबल सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती, तर मला मेसेजवरती फोन करून जर मला सांगितलत, की हा प्रश्न आम्हाला येतोय. ऑफकोर्स काउन्सिलिंग यामध्ये रेडीमेड सोल्युशन नसतं. पण हां, काही गोष्टी अशा आहेत, की छोटे-मोठे बदल जर आपण सुचवू शकलो आणि त्याच्याने तुम्हाला थोडं बरं वाटलं, तर नक्की हेल्प होऊ शकते. ज्यांच्यासाठी खूप वेळ लागणाऱ्या गोष्टी, की खूप थेरपी सेशन्स लागणार आहेत, त्यांनी मात्र वैयक्तिक काउन्सिलिंगला नक्की यावं. पण बघूयात आपण करून. मलाही नाही माहिती, की हे कसं टर्न होणार आहे, की आता कसं चालणार आहे. पण असं वाटतं, की ते करून बघायला हरकत नाही. सो जर तुम्हालाही ते पटत असेल आणि वाटत असेल, की अशी काही हेल्प आपल्याला व्हावी, कारण काही जण प्रश्न विचारतात, काही जण विचारत पण नाहीत. तुमच्या निमित्ताने न विचारणाऱ्या माणसाला पण मदत होणार असेल, तर आपण करून बघूयात. सो हरकत नाही. जेव्हा कधी हा व्हिडिओ पाहाल, तेव्हा मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे प्रश्न पाठवूया. ठीक आहे? चलो तोपर्यंत काळजी घेत राहा. बाय.